अजित पवार शरद पवार एकत्र येणार म्हणता म्हणता त्यांच्यात आता काडीमोड देखील झाल्याचं सांगितलं जातंय। गेले 5 दिवस दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या होत्या। या नुसत्या चर्चा नव्हत्या तर त्यांच्यात युती करण्याबाबत जागा वाटपाबाबत बोललं जात होतं। यावर दोन्ही पक्षाचे नेते वेळोवेळी दुजोरा देत होते। या संभाव्य युतीमुळे शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा देत काँग्रेसमध्ये देखील प्रवेश केला होता। पण आता रात्रीपासून ही चर्चा पुन्हा फिसकटल्याचं सांगितलं जातंय। त्याचं कारण ठरलेत अजितदादा पवार। अजितदादा पवारांना कसंही करून तुतारीवाल्या राष्ट्रवादीचं आपल्या राष्ट्रवादीत विलिनीकरण करायचं होतं। नेमकं घोडं इथेच पेंड खाल्ल्याचं सांगितलं गेलंय। याशिवाय इतरही अनेक कारणं होती। आज सकाळी तर अजितदादा बारामतीत हॉस्टेलवरून एकटेच कुठे गेले याबाबत कोणालाही काही माहिती नव्हतं। त्यामुळे पुण्याच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहूया। नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ। पुणे महानगरपालिकेत एकूण 165 जागांसाठी निवडणूक होत आहे। अजित पवार गटाचं पुण्यात चांगलंच वजन आहे। त्यामुळे साहजिकच अजित पवार कोणासोबत युती करणार, आघाडी करणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। सुरुवातीलाच बातमी आली की अजितदादांनी तुतारीवाल्यांना एकत्रित निवडणुका लढवण्याचा प्रस्ताव दिला गेला। त्यावर तुतारीवाल्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला। तुतारीकडून खासदार अमोल कोल्हे, अंकुश काकडे, रोहित पवार जागा वाटपाबाबत चर्चा करीत होते। त्यावर अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला पुण्यात 30 ते 35 जागा देण्याची तयारी दर्शवली। मात्र इतक्या कमी जागा घ्यायला शरद पवार गट तयार नव्हता। शिवाय अजित पवारांकडून अशीही अट घातली की एका प्रभागात सगळे एकाच चिन्हाचे लोक उभे राहतील, म्हणजेच तुतारीवाल्यांना देखील घडीच्या चिन्हावर उभं केलं जाऊ शकतं। नेमकी चर्चा याच मुद्द्यावरून फिसकटल्याचं बोललं जातंय। शरद पवार गटाला हा प्रस्ताव मान्य नसल्याचा निरोप अजितदादांना काल रात्रीच देण्यात आला। त्यानंतर शरद पवार बारामती हॉस्टेलवरून आपल्या जिजाई या निवासस्थानी एकटे असल्याचे सांगितले गेले। पण लागलीच जिजाई निवासस्थानावरून खासदार अमोल कोल्हे बाहेर पडताना दिसले। त्यामुळे जागा वाटपाबाबत अमोल कोल्हे यांच्यासोबत चर्चा सुरू असेल असं वाटलं। पण अमोल कोल्हे हे केवळ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जागेसंदर्भात चर्चा करत आहे असं सांगण्यात आलं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार का याबाबत बोलताना तुतारी गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, काही ठिकाणी 2 निवडणूक चिन्ह घेऊन निवडणुकीला उभं राहायचंय। एका वॉर्डमध्ये 2 उमेदवार, एक शरद पवार गट आणि अजित पवार गट, तर एखाद्या ठिकाणी 2 गट असताना चिन्हाचा प्रश्न निर्माण होईल। त्या ठिकाणी एकाच चिन्हावर निर्णय घेऊन निवडणूक लढवावी असा एक प्रस्ताव होता। आमच्या राष्ट्रवादीचे चिन्ह तुतारीचे असावे असं आमच्या सर्वांचं म्हणणं होतं। थोडेसे तिथे देखील मतभेद झालेले असू शकतात असंही शिंदे म्हणाले। शिवाय ते म्हणाले, आमची महाविकास आघाडी सोबत बैठक सुरू आहे। तर शरद पवार गटाचे अंकुश काकडे म्हणाले, अजित पवारांसोबत पुणे महापालिका निवडणूक संदर्भात कोणतीही बैठक झाली नाही। काल आम्ही चौघे त्यांना भेटलो होतो। महानगरपालिका एकत्रित लढवण्याचा प्रस्ताव अजित पवारांनी दिला होता। मात्र आमच्या पक्षाने आधीच महाविकास आघाडी सोबतच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता। हा निर्णय त्यांना कळवण्यासाठी आम्ही गेलो होतो। या व्यतिरिक्त कोणतीही चर्चा कालच्या बैठकीत झाली नाही। अजित पवारांनी आघाडी करण्याची विनंती केली होती, पण आम्ही त्यांना कळवले की आम्ही तुमच्यासोबत पुणे महानगरपालिका लढवणार नाही। आमची महाविकास आघाडी सोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि आज रात्रीपर्यंत सर्व अंतिम होईल असं काकडे म्हणाले। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाशी चर्चा फिसकटल्यानंतर शरद पवार गटाने तातडीने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा सुरू केली। काँग्रेस, उबाठा गट, तुतारी गट या तिन्ही पक्षांची उशिरा रात्री संयुक्त बैठक झाली। या बैठकीला तुतारी गटाचे विशाल तांबे, अंकुश काकडे, मनाली भिल्लारे, अश्विनी कदम आणि आमदार बापू पठारे, तर काँग्रेसकडून अरविंद शिंदे, अभय छाजेड, रमेश बागवे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे वसंत मोरे, गजानन थरकुडे, संजय मोरे उपस्थित होते। यामुळे अजित पवार गट पुण्यात शरद पवार गटासोबत जाणार नाही असं आता स्पष्ट झालंय। त्यामुळे पुण्यात आपल्यासोबत कुणी येतंय का याबाबत अजित पवारांनी काँग्रेसकडे विचारणा केली होती, परंतु काँग्रेसवाल्यांनी ठामपणे नाकार कळवलाय। त्यामुळे अजित पवार गटाला पुण्यात एकट्याने लढवण्यावाचून पर्याय नाही असं दिसतंय। बाकी पुण्यात घडणाऱ्या राजकीय विषयावर तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। कार्यारंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। धन्यवाद।